नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी बघता क्षणी तुम्ही लगेच करायला घ्याल. इतकी स्वादिष्ट, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी बनते. हिवाळा म्हटला तर खूप साऱ्या भाज्या मार्केटमध्ये मिळतात. त्यात म्हणजे मेथीची भाजी तर खूप प्रमाणात अवेलेबल असते आणि त्यात ती स्वस्त देखील असते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा. तर आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीपासून अगदी स्वादिष्ट अशी मठरी किंवा मग शंकरपाळे देखील तुम्ही याला म्हणू शकता. याची टेस्ट इतकी छान लागते आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत अशी तयार झाली. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे मेथीची भाजी घेतली. तर मेथीच्या भाजीमधली एका जोडीमधली मी अर्धी जोडी इथे स्वच्छ निवडून धुवून नंतर सुकल्यानंतर बारीक अशी कट करून घेतली. लक्षात ठेवा, सुकल्यानंतरच आपल्याला भाजी कट करायची आहे आणि याचे फक्त आपल्याला पानच घ्यायचे, देठ घ्यायचे नाही. आता एक कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला थोडंसं साजूक तूप घालायचं, म्हणजे 1 चमचा इथे मी साजूक तूप घालणार आहे. त्याऐवजी तुम्ही साधं तूप किंवा तेल देखील घालू शकता. तूप छान मेल्ट झालं की यामध्ये आपण जी भाजी चिरून घेतलेली होती ती घालणार आहोत. ही प्रोसेस केल्यामुळे मेथीच्या भाजीची टेस्ट अगदी छान लागते, तिचा कडवटपणा देखील नाहीसा होतो आणि आपली रेसिपी जास्त दिवस देखील टिकते. आता सर्व भाजी यामध्ये मी घालून घेतलेली. हाय फ्लेमवर आपल्याला छान अशी परतून घ्यायची. थोडंसं मीठ देखील यात घालायचं आहे, यामुळे छान टेस्ट अशी भाजीला येणार आहे. अगदी हाय फ्लेमवरच मी ही फ्राय करून घेत आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच चांगली अशी ड्राय होते. जोपर्यंत त्यातलं पाणी नाहीसं होत नाही तोपर्यंत आपल्याला हिला छान असं परतून घ्यायचंय. भाजी अगदी छान परतल्या गेली, त्यातलं पाणी नाहीसं झाले आणि छान अशी परतल्या गेली तर गॅस बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता कलर देखील किती छान आलेला आहे. तर भाजीचा कडवटपणा अगदी नाहीसा होतो असं केल्यामुळे. आता एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपण 3 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. याऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण आपण अगदी हेल्दी अशी आज मठरी बनवणार आहोत त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ घेतले. त्यात 2 चमचे आपल्याला तीळ घालायचे. तीळ घातल्यामुळे खूपच छान टेस्ट यामध्ये लागते. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, हातावर असा क्रश करून घालायचा आहे, म्हणजे छान टेस्ट याची पूर्ण रेसिपीमध्ये पसरेल. आता इथे 3 चमचे आपल्याला तूप घालायचं. इथे मी साजूक तूप घातलेलं आहे, याऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालेल. आता हे तूप मी घालून घेतलं यामध्ये. आता हे सर्व तूप आपल्याला ह्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. अगदी छान आपल्याला पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचंय. असं केल्यामुळे खूप छान अशा वरतून क्रिस्पी आणि मध्ये खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या किंवा मठरी बनतात. ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. आता जी मेथी आपण परतून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. सर्व मेथी मी यामध्ये घालून घेतली. आता पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची, कारण ती एकमेकाला थोडीशी पकलेली असते, त्यामुळे अशी मोकळी मोकळी करून घ्यायची आहे आणि पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. यामध्ये आपण मसाले देखील घालणार आहोत. तुम्हाला जर फिक्की हवी असेल तर मसाले नाही घातले तरी चालेल. आता थोडीशी तिखट करत आहे त्यामुळे इथे लाल मिरची पावडर 1 चमचा घातली. थोडीशी हळद आपल्याला यात घालायची आहे. त्यानंतर यामध्ये मी हिंग देखील थोडासा घातला, यामुळे खूपच छान टेस्ट लागते. काळं मीठ घातलंय आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे, यामुळे खूपच छान टेस्ट लागते आणि थोडासा कलर देखील येतो. आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये आपण साधं मीठ देखील घातलेलं आहे, त्यामुळे काळा मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. मीठ घालताना व्हिडिओ स्किप झाला होता, त्यामुळे मीठ देखील घालायचंय आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचंय. अगदी घट्टसर आपल्याला पिठाचा गोळा मळायचा आहे, जास्त पातळ किंवा सैलसर असा मळायचा नाही. घट्टसरच मळायचा आहे, तरच आपल्या शंकरपाळ्या किंवा मठरी अगदी छान अशा होतील. तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे. अगदी 5 मिनिटं आपल्याला आता हे साईडला ठेवून द्यायचं. यावर झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं हे साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. तर आता आपण साठा बनवणार आहोत. तर इथे मी 2 चमचे तूप घेतले, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आहे. कॉर्नफ्लावर जर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील यामध्ये घालू शकता. यामुळे मधून छान अशी क्रिस्पी लेयर्स त्याला येतात आणि खूप छान अशी आपली मठरी तयार होते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी क्रीमसारखं टेक्स्चर याला आलं की समजायचं आपलं हे परफेक्ट साठा तयार झाला आहे. आता पीठ देखील 5 मिनिटं साईडला ठेवलं होतं, ते देखील छान मुरलेलं आहे. आता आपण यातला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ घेतो तितकंच आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. अगदी पातळ अशी पोळी लाटायची आहे, म्हणजे आपल्या मठरीला छान अशा लेयर्स येतील. जाड ठेवायची नाही. चपातीपेक्षा थोडीशी अजून पातळ आपल्याला चपाती ही लाटून घ्यायची. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी पाटालाही चिपकणार नाही. तर पिठाचा मी गोळा घेतला, त्यावर थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता जो आपण साठा बनवलेला आहे तो सर्व साईडने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा जास्तही लावायचा नाही. आता यावर आपल्याला पीठ
सुक्कं पीठ घालायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला फोल्ड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने केल्यामुळे खूप छान अशा याला लेयर्स येतात आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडा थोडा साठा या लेयर्सवर लावून घ्यायचं आणि त्यावर सुकं पीठ घालायचं आहे। जास्त जर लावलं तर मग खूपच तेलकट होतात, त्यामुळे जास्त लावायचा नाही साठा, आपल्याला थोडा थोडाच लावायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि जेव्हा आपण फोल्ड करतो त्याच्या अगोदर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। आता याला चौकोनी आकारामध्ये आपण फोल्ड करून घेणार आहोत। अगदी छान याला लेयर्स येतात, खूप मस्त आपली मटरी बनते। नेहमीच मेथीची भाजी खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने एकदा मटरी बनवून बघा, खूपच छान तयार होते आणि 2 महिने आपण स्टोअर करू शकतो। त्यामुळे एकदा बनवून ठेवली तर आपण महिना 2 महिनेही खाऊ शकतो। गरमागरम चहासोबत तर खूपच छान याची टेस्ट लागते। आता याला मी स्क्वेअर शेपमध्ये किंवा चौकोनी आकारावर छान असं फोल्ड करून घेतले। परत याला लाटायचं आहे। आता आपल्याला पातळसर लाटायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं आहे आणि मी याला उभं असं लाटून घेतलेलं आहे। आता परत याला साठा लावायचा आहे, थोडासा साठा आपल्याला याला लावायचा आहे आणि परत यावर थोडंसं पीठ घालून फोल्ड करायचं आहे। आता याला जास्त फोल्ड करायचं नाही, फक्त 2दा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। एका साईडने फोल्ड करायचं आहे, परत थोडंसं साठा लावायचा आहे आणि परत फोल्ड करून आपल्याला उभं असं लाटून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी परत हे असं चिपकवून घ्यायचं आहे, थोडंसं दाबून घ्यायचं आणि अगदी थोडंसंच आपल्याला यावर लाटणं फिरवायचं आहे, जास्त लाटायचं नाही, फक्त चिपकोपर्यंतच आपल्याला याला थोडंसं लाटण्याने असं फिरवून घ्यायचं आहे आणि अशा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। 1-1 सेंटीमीटरवर छान असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकसारखे। अगदी छान याला लेयर्स येतात, खूपच छान याची टेस्ट लागते। तर नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्ही ही माझी रेसिपी कुठून बघत आहात ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला देखील समजतं की माझा व्हिडिओ हा कुठून बघितला जातो। आता हे सर्व मी काढून घेतले एका प्लेटमध्ये। तेल गरम करायचं आहे, तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। जास्त थंड तेलामध्ये जर तुम्ही तळल्या तर खूपच अशा तेलकट होतात, त्यामुळे तेल अगदी कडक गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस नंतर बारीक करायचा आहे। जास्तही कडक तेल करायचं नाही, नाहीतर मग त्या जळतात आणि मध्ये कच्च्या राहतात। आता याला अजिबात हलवायचं नाही, अगदी त्या स्वतःहूनच वरती येतात आणि खूप छान असे लेयर्स त्याच्या मोकळ्या होतात। इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना किंवा मटरीला किती छान अशा लेयर्स आलेल्या आहेत। याला अजिबात आपल्याला जास्त हलवायचं नाही, कारण ह्या खूप छान अशा क्रिस्पी असतात, त्यामुळे त्याच्या लेयर्स साईडला होऊ शकतात। त्यामुळे अगदी हळूवार आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये छान अशा क्रिस्पी होतात। आता इथे तुम्ही बघू शकता छान अशा लेयर्स आलेल्या आहे आणि क्रिस्पी देखील झालेल्या आहेत। खायला खूप स्वादिष्ट लागतात। तळतानाच तुम्हाला समजत असेल किती छान अशा त्याला लेयर आल्या आहे आणि टेस्ट तर ती इतकी छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। आता एका प्लेटमध्ये तेल नितरून आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। तर इथे मी सर्व तळून घेणार आहे। याचप्रमाणे तयार आहे आपल्या मस्त मेथीची मटरी किंवा मग तुम्ही याला शंकरपाळी देखील म्हणू शकतात। अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या तयार होतात। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।